म्हणजे तो स्थायिक आहे. तसंच काही जर अनर्थ घडत असेल तर तो वाचवण्यासाठी देवी त्या रूपात येते असं बोलतात. तर नमस्कार मित्रांनो, तर आज डे 3 आणि आज आपण चाललो देवदर्शनाला. आणि आपलं ठरलेलं लांब जायचं, पण आज अनफॉर्च्युनेटली आपण ते कॅन्सल केलं आहे. थोडं सर्वजण थकलेत वगैरे आणि बाबा वगैरे बोलले की नका जाऊया, त्यामुळे आपण जवळजवळचे देवदर्शन करणार आहे. तर थोडी आयडिया दे, आपण कुठे कुठे जाणार आहे. आपण आता इथेच महापणमध्ये आणि पाचमध्ये आपण देवदर्शन करणार आहोत. तिथे मंदिर आहेत काही, तिथून आपण जातोय नेरूरला कलेश्वर मंदिर, एक मोठं प्रसिद्ध मंदिर आहे. त्यानंतर तिथे आम्ही दर्शन घेऊन आम्ही तिथून वालावलला जाणार. वालावलचं पण मंदिर एक तीर्थक्षेत्र आहे आणि लक्ष्मीनारायण मंदिर, तिथेच खाडी वगैरे आहे बाजूला सुंदर. आणि तिथं दर्शन घेऊन आम्ही चेनवनला एक डोंगरात मंदिर आहे छोटंसं माऊली मंदिर, तर ते पण खूप छान बघण्यासारखं आहे, तर ते पण आपण बघणार आहोत. तर मित्रांनो बघितलं मी जवळजवळचे स्पॉट्स आहेत ते आपण करणार आहोत. म्हणजे ऑलमोस्ट भरपूर सांगितले त्यांनी, तर बघूया एवढं पॉसिबल होत आहेत काय. नक्कीच आम्ही ट्राय करू पॉसिबल करण्याचे, नाही झाले तर 1-2 मिसही होतील, तर मग बघू दुसरं काहीतरी. तर मग चला डायरेक्ट भेटूया तिकडे. तर मित्रांनो आपलं पहिलं देवस्थान श्री देवी सातेरी शांतादुर्ग आपण आलं. माझं देवदर्शन पहिलं मंदिर आपलं. मी थोडा व्लॉग बनवला ते जरा बघूया कसं आहे मंदिर. ग्रामदेवता एवढ्या लोकांची ज्योती आहे. श्री शांतादुर्गा देवी आपली मापणची सातेरी म्हणून आम्ही त्याला संबोधतो सगळेजण, म्हणजे गावातील लोक. ही जी वारूळ आहे देवीचं ते असं रुजीव असं वारूळ आहे, मोठे मोठे पॉलिश केलं नाही काय नाही, नंतर तिची वाढ होते कारण आपल्याला दिसतं ही वाढवली त्याप्रमाणे. म्हणजे याच्यावर चढणे आहे ती होणाऱ्यावर, त्याच्यामुळे वाढ निश्चित आहे याची. आणखीन याचा उत्सव 4 होतात मोठे. एक दसऱ्याला होतो मोठा उत्सव, त्यानंतर त्रिपुरी पौर्णिमा एक, आणि तर जत्रा म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातली एक जत्रा तिची, आणि गुढीपाडवा सर्वात मोठा उत्सव आपल्या नवीन वर्षाचा. ही सातेरीची पालखी आपल्या म्हापणला जाते कवणेश्वरला. म्हापणवरून सगळ्या म्हणजे अशी पायपीठ अशी आहे आपली वाट, पूर्ण गावामध्ये पालखी फिरते. प्रत्येक जण त्या पालखीला ओट्या भरतात गावामध्ये टोटली. म्हणजे ज्याप्रमाणे गावाची आराखणी केली आहे पूर्वी त्याप्रमाणे पूर्ण गावामध्ये पालखी फिरून ओट्या घेतात, पूर्ण लोक ओटे भरतात. तशी त्रिपुरी पौर्णिमेला म्हापणला ओट्या भरतात, दोन्ही म्हणजे खालचं म्हापण वरचा म्हापण अशा दोन्ही ठिकाणी ओट्या भरतात. आणि गुढीपाडव्याला खूप मोठा प्रचंड उत्सव असतो, म्हणजे भरपूर लोक गर्दी वगैरे भरपूर असतात. आणि एक नेसवण्याची पद्धत असते, म्हणजे उत्सव मूर्ती असते ती या सणाला आपण खाली आणतो आणि ती उत्सव सजवतो आणि त्याप्रमाणे उत्सव मूर्ती होतात, उत्सव चांगल्या प्रकारे होतात याच्यापैकी. देवीचं वैशिष्ट्य म्हणजे कशी आणि ही नवसाला पावते
एवढं पुढे जुरातन असं काय म्हणजे जुनं काय एवढं अद्याप माहिती असं काय नाही, म्हणजे असं लेखापट असं काय नाही. हे जर काय झालेलं मी एकमेकाला सांगूनच आम्ही चालू पुढे वाटचाल झालं असं वाटचाल करतो. म्हणजे मी आमच्या मागच्याने आम्हाला सांगितलं, आम्ही पुढचं असं चालतं. म्हणजे जुनं असं काय असं म्हणजे लिहिलेलं असं काय नाही एवढं निश्चित. देवीने राक्षसाचं वध केलं, त्याचं मुंडकं इथे काढलं देवीने, ते काढलं आणि मग देवी तिकडे जाऊन स्थापन केली. राक्षसाचं मुंडकं इकडे. तर हे लोक इथे बाहेर का पडतात, पण आपली जी नेगेटिव्हिटी असेल ती इथे जी काय आहेत त्याच्यासोबत जाऊ नये. आपण जे आपले होतं ना, आपला विचार, चुकीचा विचार, जे काय घृणा, राग, बीज जे काय तीच लोभ बीज सगळं इथे याच्यासोबत जाऊ नये. कारण ते दाखवून देतं की तिच्यासमोर कोणी नाही, जे काय तिच्या पायथ्याशी. हां, राक्षसाचा मुंडका इकडे म्हणून पण एवढी जागा ठेवली. कृष्णाचं कसं तिथून नाग गेला आणि वळून बघितलं तिथे ते झालेलं, मग ते पण राक्षसाचं मुंडकं इथे काढलं द्वारकेला. नाही. तर मित्रांनो आपण शांतादुर्गा कुठली सातेरी देवीचं पण दर्शन केलं आणि गुरुवानी आणि ज्ञानशूने खूप मस्त सांगितलं. आणि ते वारुळाचं एकदम वेगळंच होतं, पहिल्यांदा असं आपलं पाहायला मिळालं. तर मग आता आपण एक बहीण बोलते भावई देवी या मंदिरात आलो, बाजूलाच आहे त्यांचं, तर आपण चाललो आहे. तर मग चला आतमध्ये जाऊ. काय बोला, हे पण वाढवतो आले. मूळ आहे कुठे पोचऱ्यात तिकडे चव्हाटा म्हणून आहे, 4 गाव चव्हाट्याचा, तिकडे हिचं मूळ मंदिर आहे. तिकडे वाढवत नाही सेम सौरभोग. पण तिचं इथे काही लोकांची तिच्या मनात श्रद्धामध्ये लोकांनी तिचं मंदिरसाठी ती घेऊन शकत नाही वाढवून, पाषाण मूर्ती ती स्थापन केली असं. आणि काही राखणदार आहे तिच्यासोबत, शिवलिंग आहे. तर आता आपण चाललोय सिद्धेश्वराच्या मंदिरात. सांगितल्याप्रमाणे भाऊ बोलता बहिणीचा, म्हणजे आपण 2 देवींचं दर्शन केलं. त्यांचा भाऊ काय असं म्हणून प्रसिद्ध आहे. तर मग चला बघूया आपण.
तर आता आपण आलेलो आहे स्वामींच्या मठात आणि तुम्ही मठ पाहू शकता. एकदम वेगळीच बांधणी केलेली आहे. आगळा वेगळा असा आहे मठ आहे. तर मग चला जाऊया. तर मित्रांनो आपण खूप मठ पाहिले, पण असं मठ आपल्याला पहिल्यांदा पाहायला मिळते. तर मित्रांनो, या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे की जे आपण मागतो ते भेटवस्तू स्वरूपात द्यावे लागते. जसे तुम्ही पाहू शकता घर, पाळणा ते आहे. तिकडे जे इच्छा व्यक्त केली ते पूर्ण झालं तीच आपल्याला द्यावं लागतं. नवसाला पावणारा मंदिर म्हटलं जातं. फेमस असं माहीत आहे. पिघळला सरलो. पार पडणार आहे स्कूल फ्रेंड, बेस्ट फ्रेंड. ए लाकूड लावू का? लाकूड एवढं नको लावू. एक काम कर, आपलं फोन गरम झाला. अरे यार ते सोडणं घे. पुढे घे पुढे घे अंतर लाकूड पुढे घे. 4च का टाकले? अजून टाक. थांब नको पुढे घे लाकूड.